तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। तर आता झालेला आहे संध्याकाळचा टाईम आणि मी जस्ट दिवसभर ब्लॉग शूट नाही केला आणि आत्ताच जस्ट करीत आहे। तर मित्रांनो, आज परभणी बंद होती, पण तरी दुपारून बोरिंग झालं रूमवर बसून आणि थोडं आता काहीतरी बाहेर खाण्याचं मन झालं। तर त्यासाठी मी निघालेलो सायकलवर आणि बाकीचे मित्र बी गाडीवर गेलेले इथं। काही क्षणामध्ये आम्ही पोहोचणारच आहेत, बघूच चालू आहे का नाही। असले तर काहीतरी खाऊच, नसले तर मग काय कॅन्सल करू। त्यासाठी मग तुम्हाला चला तर चालते, मग तुम्हाला भेटू डायरेक्ट तिथं गेल्याच्या नंतर। बघू शकता परभणीमध्ये 8 वाजलेले इथं आणि संध्याकाळी सगळंच बंद आहे। हे तर मित्रांनो, आम्ही आलतो जस्ट गार्डनला आणि त्यानंतर काहीतरी खायचं म्हणून आता जायचं आहे आम्हाला जस्ट हँगआउट कॅफेमध्ये। चला तर मग ती दुसरीकडे आहे, चला तर आपण जाऊत मग त्या पलीकडल्या साईडला। हॉटेल उघडे आहे आणि आपलं कॅफे उघडे आहे आणि बघू शकता बाहेरून असं आहे आणि इकडं रस्ता बी चालू आहे। संध्याकाळचा टाइम असल्यामुळे खूपच गर्दी होती, पण जागा भेटली आणि त्यानंतर बाहेर बसलोच होतो, पण गरमी होत होती। चला तर जावा म्हटलं मग आतमध्ये, तर लगेचच मग उठून गेलोत आम्ही लगेचच आतमध्ये गेल्याच्या नंतर थोडा वेळ बसलो आणि थोडा वेळ काही फोटोही काढले। फोटो तर एकच नंबर येत होते आणि त्यानंतर लगेचच ऑर्डर पण दिली पटापट, कारण की ऑर्डरला यायला बी थोडाफार टाइम लागणार होता। चला तर तोपर्यंत म्हणलं थोडंफार व्हिडिओ वगैरे काढून घ्यावं, कारण की हे तर काहीच पहिल्यांदा आम्ही मागवलेले फ्रेंच फ्राय, ते बी 100 वाले। फ्रेंच फ्राय तर खूपच भारी होतं आणि लगेचच सुरुवात झाली एकूण एक त्याला खाण्यासाठी आणि एकूण एकाला खाऊ घालण्यासाठी। एकच नंबर लागत होतं। चला तर मग पटपट खाऊन घेऊत आणि त्यानंतर लगेच तुम्हाला समोरचा व्हिडिओ दाखवत। त्यानंतर लगेचच पिझ्झाची ऑर्डर दिली होती आणि थोड्या वेळामध्ये हा पिझ्झा आमच्या समोर आलेला होता। तुम्ही बघू शकता गाईज, हा कशा प्रकारचा पिझ्झा आहे। आता खाल्ल्यावरच कळेल आम्हाला कशा प्रकारचा आहे। चला तर मग मी तर लई खुश होऊ लागलो हा पिझ्झा बघून, लवकरात लवकर खाण्यासाठी। आणि त्यानंतर लगेच स्लाइस कट केलेल्या होत्या, त्यावर सॉस टाकला आणि लगेचच सुरुवात केली पिझ्झा खाण्यासाठी। झालाच होता, त्यानंतर लगेचच कॉफी मागवली होती आणि ती पण आली होती। चला तर मग प्यायला सुरुवात करू आणि लवकर पटकन आवरून घेऊ। आमचं झालेलं आहे खाऊन वगैरे सगळं आणि जास्त वेळ नाही थांबलो, जरा लवकर आटपलं। त्यानंतर मी निघालेले आता घरी जाण्यासाठी। आज दिवसभर जास्त काही नाही केलं, बस जे केलं ते तुम्हाला दाखवलं। चला तर मग भेटूत उद्याच्या अशा नवीन प्रकारच्या व्लॉगमध्ये। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सध्या मी अंधारात आहे, त्यामुळं उजेड दिसत नसेल। गुड बाय, धन्यवाद। बघू शकता मित्रांनो, पिझ्झा खाल्ल्यावर जिरवायला